नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। भंडारा के प्रसिद्ध डॉक्टर विलास कावरे, डॉक्टर देवेंद्र फुले और डॉक्टर वसंतराव बालबुद्धे ने एक प्रेस वार्ता में अंजीनिया कंसल्टिंग फर्म के संचालक मनीष वसंत नेमा और सतीश वसंत नेमा पर लाखों रुपए की ठगी का आरोप लगाया है। उन्होंने कहा कि पुलिस ने गंभीर मामला होने के बावजूद इन आरोपियों को गिरफ्तार न कर उन्हें जमानत लेने का अवसर दिया। इसके चलते वे आरोपी अभी तक खुलेआम घूम रहे हैं। डॉक्टर फुले ने लोगों से इन धोखेबाजों से सावधान रहने की अपील की है ताकि भविष्य में किसी और के साथ इस प्रकार की ठगी ना हो सके। न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस भंडारा से हंसराज की रिपोर्ट। मी स्वतः आहे, मी डॉक्टर विलास कावरे, आता डॉक्टर वसंत बाळबुद्धे आणि डॉक्टर देवेंद्र फुले आम्ही तीन तर इथेच आहो। आणि यांच्या व्यतिरिक्त अजून डॉक्टर सायरा सुभान भंडाऱ्याचीच आहे ती, डॉक्टर घाटोडे म्हणून एक मोहत्याचे सुद्धा आहेत, त्यांच्यासुद्धा सोबत असाच फ्रॉड झाला होता काही वर्षाआधी आणि त्यांना मग ते आर्थिक व्यवहार करून तो FIR त्यांची वापस घेण्यात आली। ते आज येऊ शकले नाही, पण हा एकंदरीत आपल्या जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर मिळून हा करोडोंमध्ये हा खेळ चालू आहे आणि अशा प्रकारे ही फसवणूक हे लोक करतात आहे। त्याला कुठे ना कुठे आळा बसला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे। त्यानुसार मनीष नेमा, वसंत नेमा आणि सतीश नेमा हे तिघेही आरोपी आहेत। मी दिलेल्या तक्रारीनुसार आमचा जो बँक ट्रान्झॅक्शन आहे, मी ज्याच्या अकाउंटवर पैसे मारले आहेत त्याचा पहिला आरोपी वसंत नेमा आहे। त्याच्यामुळे माझी अशी रिक्वेस्ट आहे, माझी अशी विनंती आहे की वसंत नेमाला त्या पोलीस लोकांनी आरोपी करावे। मी दिलेल्या तक्रारीमध्ये आरोपींचे 3 नावं आहेत आणि पहिला तक्रार ही वसंत नेमाच्या नावाने दिलेली आहे। त्याच्यामुळे पहिला आरोपी आम्ही वसंत नेमाला याच्यासाठी केलेला आहे की त्यांच्या अकाउंटवर आम्ही बँक ट्रान्झॅक्शन केलेलं आहे। आम्ही त्यांच्या अकाउंटवर दिले आहेत। मनीष नेमा हे आपला जेवढा कॅश ट्रान्झॅक्शन आहे किंवा बँक ट्रान्झॅक्शन आहे हे वसंत नेमाच्या अकाउंटवर घेत असतो। त्याच्यामुळे आम्ही त्यांना पहिला आरोपी केलेला आहे। त्याच्यामुळे वसंत नेमावर कारवाई होणे आम्हाला अपेक्षित आहे। हर खबर की अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस के साथ।